खोपोली नगरपालिका निवडणुकीत केलेला पराभव आणि जुन्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी नगरसेवक मंगेश सदाशिव काळोखे यांची शुक्रवारी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। कुऱ्हाड, कोयता आणि तलवारीनं डोक्यावर सपासप वार करून त्यांची जागीच हत्या करण्यात आल्यानं खोपोली शहर हादरलंय। या घटनेनंतर संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे। बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती। या प्रकरणी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना जनता विद्यालयातील शिशु मंदिरामध्ये सोडून मोटरसायकलनं साईबाबा नगर येथील घरी परतत असताना विहिरीगाव चौकाजवळ मारेकऱ्यांनी त्यांच्या दुचाकीला धडक देत रस्ता अडवला। काहीतरी अनर्थ घडणार याची चाहूल लागताच काळोखे यांनी जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र मारेकऱ्यांनी त्यांना जया बारस समोरील चौकात गाठत धारधार शस्त्रांना हत्या केली आणि फरार झाले। घटनेची माहिती खोपोलीत वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि महिलांनी घटनास्थळी तसंच खोपोली पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली। साईबाबा नगर परिसरातील महिलांनी आमचा देव गेला असा आक्रोश करत आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। यावेळी महिलांनी 2 वेळा महामार्ग रोखून आंदोलन केलं। परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानं पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केले। शिंदे गटाचे मंगेश काळोखे आणि राष्ट्रवादीचे रवींद्र देवकर यांनी खोपोली नगरपालिका निवडणुकीत 2 वेळा परस्पर विरोधी निवडणूक लढवली होती। दोन्ही वेळा मंगेश काळोखे यांनी देवकर यांचा पराभव केला होता। या वादातून हत्या करण्यात आल्याचं पोलीस एफआयआर मध्ये म्हटलंय। हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते। या प्रकरणी मयत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटातील रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण, सुधाकर परशुराम घारे, भरत भगत, रवींद्र देवकर याचा बाउन्सर आणि इतर अनोळखी 3 इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आचल दलाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसंच गुप्तहेर विभागाचे जिल्हा निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून मानसी मंगेश काळोखे या विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या। निकालानंतर दोन्ही गटांमध्ये धुसफूस सुरू होती। 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील स्टेटसच्या माध्यमातून एकमेकांना दिलेल्या आव्हानांमुळे वाद अधिकच विकोपाला गेला आणि त्यातूनच ही हत्या झाल्याची चर्चा आहे। खोपोली शहरात अद्यापही तणावपूर्ण शांतता असून आरोपींच्या अटकेची मागणी जोर धरत आहे। 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे, जिथे 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे। त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावानिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली। आमची तपास चालू आहे। आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात। आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सचे माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू। फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती। त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजन मध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईम वरून कलेक्ट करण्यात आलेले आहे। एकूण 8 टीम याच्यात निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहेत आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे। जमावाला माझं हे आपल्या माध्यमातून आव्हान आहे की रीतसर फिर्याद याच्यात दाखल करण्यात आलेली आहे। काही आम्हाला याच्यात लीडही मिळालेली आहे। आपण लवकरच आरोपीला अटक करू आणि ते कायदेशीर जे पद्धत आहे, कायद्याला त्यांनी हाती घेतला नाही पाहिजे, तसं मी त्यांना आवाहन करते। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।